विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. आता मी तुम्हाला सांगतो ते नीट लक्ष द्या. शिफ्ट 1 पण झाले, शिफ्ट 2 पण झाले आणि आपल्याला यायचंय कन्क्लुजन वर. आता मी माझं एक वाक्य नीट ऐकायचं. बोर्डच्या एक्झामच्या वेळेस मॅथ्सच्या पेपरच्या अगोदर मी बोललो होतो काय, की प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आणि बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन मधलं एक्सपेक्टेड व्हॅल्यू आणि व्हॅरियन्स येणार म्हणजे येणार परीक्षेत. आला का? आलाच बोर्डच्या एक्झाम मध्ये प्रश्न. का आला? अरे दरवर्षी येतो म्हणून आला. मग कन्क्लुजन काय इथं? फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. आता माझ्याकडे प्रश्न आहेत, पण मी तुम्हाला सांगतो डेल्टा यू इक्वल टू 0 साठी कुठली प्रोसेस. आता तुम्ही म्हणाल फर्स्ट लॉचा काय संबंध आहे? अरे डेल्टा यू इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू, बरोबर आहे. आणि आयसोथर्मल प्रोसेससाठी डेल्टा यू ची व्हॅल्यू 0 असते. ॲडियाबॅटिक साठी क्यू इक्वल टू 0 असतो. आयसोकोरिक व्हॉल्यूम कॉन्स्टंट वर्क डन इक्वल टू 0 असतं. बरं, याच्यामध्ये तुम्हाला सांगतो चेंज इन इंटरनल एनर्जीचे प्रॉब्लेम्स पण आहेत. म्हणजे थोडक्यात काय, की कन्क्लुजन काय, की फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. मग प्रश्न येणार म्हणजे येणार. आतापर्यंत प्रत्येक शिफ्ट मध्ये आलाय. मग याचा अर्थ पीवायक्यूज रिपीट होणार. केमिस्ट्रीचा पेपर सुपर इझी जाणार तुम्हाला. त्यासाठी तुम्हाला करावं लागेल नेम रिॲक्शन्स. हो, नेम रिॲक्शन मध्ये मला जो डाटा मिळालाय त्यात मला दिसते वुड्स रिॲक्शन विचारले. कुठली रिॲक्शन? वुड्स. आणि त्याचबरोबर अजून पण रिॲक्शन होत्या, नेम रिॲक्शन होत्या. आता मुलं कशी असतात माहितीये का, पेपर नंतर का सगळेच प्रश्न त्यांना आठवत नाहीत बरं का बाळांनो. पण जे दिलेत ना प्रश्न, जे दिलेत ते मला अतिशय डेक्रॉन इज ऑल्सो नोन ऍज ते विचारले. अरे मग डेक्रॉन म्हणजे स्टेरिलिन ना, बरोबर आहे ना. मग त्यासाठी कॅटलिस्ट कुठला वापरतात बघा ना, झिंक ऍसिटेट आणि काहीतरी अँटीमनी ट्रायऑक्साइड. मग मी तुम्हाला सांगतो अजून प्रश्न येत आहेत. आता मी बोलतोय तोपर्यंत अजून प्रश्न येत आहेत. ओके, बायोमॉलिक्युल्स रिॲक्शन शोज विच प्रेझेन्स. सगळे मुलं असं लिहून देतात बघा, पटकन प्रश्न कळत नाहीये. पण नंबर ऑफ न्यूट्रॉन्स विचारलेत, सोपा प्रश्न आहे. ओके, डिस्प्रपोर्शनेट रिॲक्शन, रिडॉक्स रिॲक्शन मधला लक्षात घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो बॉइलिंग पॉइंट, वायवा सिरीज मधले जास्तीत जास्त प्रश्न आहेत. मग बॉइलिंग पॉइंट म्हणजे दोनच गोष्टी, मोलार मास आणि ब्रांचेस. मोलार मासला डायरेक्टली प्रोपोर्शनल, ब्रांचला इनव्हर्सली प्रोपोर्शनल. त्यांनी नंतर विचारले मोलार कंडक्टिव्हिटी, आहे व्हिडिओ त्याच्यावरती. मी तुम्हाला सांगतो व्हॉट इज सेंट्रल मेटल आयन असं विचारलंय बरं का बाळांनो. हे कोऑर्डिनेशन कंपाऊंड मधल्या लक्षात घ्या. जो मेटल असतो त्याला लिगँड्स अटॅच असतात लक्षात घ्या. पण ऑप्शन्स आपल्याकडे नाही आहेत लक्षात घ्या. पॅरामॅग्नेटिक, जॉमेट्री, व्हॉल्यूम. आता व्हॉल्यूम म्हणजे सांगतो सॉलिड स्टेट. सॉलिड स्टेट मधला प्रश्न आहे, न्यूमेरिकल येणारच त्याच्यामध्ये लक्षात घ्या. पण मी तुम्हाला सांगतो बोर्डच्या एक्झामला मी काय बोललो होतो, की आयसोमॉर्फिझम पासून ग्रीन केमिस्ट्रीच्या डेफिनेशन्स करायच्या. लकीली या दोन्ही आल्या होत्या. आता मी काय सांगतोय, सॉलिड स्टेट. तुम्हाला पहिल्या पेजवर क्रिस्टलाइन सॉलिडचे एक्झाम्पल्स दिलेत. दुसऱ्या पेजवर अमॉर्फस दिलंय. आता अमॉर्फस हे आयसोट्रॉपिक असतात. ओके, आणि क्रिस्टलाइन अनआयसोट्रॉपिक असतात. आयसोचा अर्थ सेम, क्रिस्टलाइन सेम नाहीये. काय डिफरंट आहे? मग त्याच्या प्रॉपर्टीज डायरेक्शन नुसार बदलतायत. पण ते नको आहे, मला एक्झाम्पल्स हवे आहेत. मग मला पोलार, नॉन पोलार, मॉलिक्युलर सॉलिड, मेटॅलिक सॉलिड, पी टाइप, एन टाइप साठी कुठल्या इम्प्युरिटीज ऍड करतात हे सॉलिड स्टेट मध्ये एक्झाम्पल्स करायचे आहेत. म्हणजे नेम रिॲक्शन्स बरोबर तुम्हाला एक्झाम्पल्स करायचे आहेत. पॉलिमर मध्ये तुम्हाला मोनोमर्स करायचे आहेत. आणि तुम्हाला सांगतो पेपर सोपा आहे. पण थांबा ना सर, मॅथ्सचं काय? मॅथ्स सुद्धा पीवायक्यूज रिपीट झालेले आहेत. मॅथ्सच्या प्रश्नामध्ये एकच प्रश्न देतो, की रूट मध्ये tan x परत tan x परत tan x. प्रश्न सिंपल आहे. प्रश्न सिंपल आहे, पण डबल डेरिव्हेटिव्ह विचारलंय. डबल डीवाय बाय डीएक्स मी लगेच दिलं असतं. काय नाही ना, मग टॅनचं डेरिव्हेटिव्ह लिहिलं असतं, सेक्स स्क्वेअर एक्स डिनॉमिनेटर मध्ये लिहिलं असतं 2y मायनस 1. शॉर्टकट आहे. पण याचं काढायचंय डबल डेरिव्हेटिव्ह. मी तुम्हाला सांगू का, अतिशय सोपा प्रश्न विचारलाय परीक्षेत. 9 मायनस एक्स स्क्वेअर डीएक्स. अरे काहीच अवघड नाहीये. बरं लिमिट देऊ दे ना, काय पण देऊ दे लिमिट, लक्षात घ्या. काही देऊ दे लिमिट, काही देऊ दे. तुम्हाला सांगतो प्रश्न ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन वरती पण आहे. तुम्हाला सांगतो आणखीन 9 मायनस एक्स स्क्वेअर हा प्रश्न 2 वेळा पाठवलाय. गो अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू विचारले, क्यूब रूट ऑफ 64. एफ ऑफ ए, एफ डॅश ए, एफ ऑफ ए प्लस एच इक्वल्स टू एफ ऑफ ए प्लस एच इंटू एफ डॅश ए. फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला, अप्रॉक्सिमेट. मग मला सांगा रे बाळांनो, कन्क्लुजनवर येऊया ना आपण. आता पहिली गोष्ट म्हणजे मला एका स्टुडंटचा कॉल आला, सर मी एक लाईव्ह सेशन अटेंड केलंय, सरांनी डिक्लेअर केलंय की शिफ्ट टफ होती. ओके, झाली ती शिफ्ट, झाली. तुझी शिफ्ट तशीच येणार असं डोक्यात घेऊ नका. मी तुम्हाला क्लिअरली सांगतोय,
कोणती गोष्ट सांगतोय की ठरलेलेच प्रश्न येत आहेत, तुम्ही केलेलेच प्रश्न असणार आहेत, तुम्हाला ते जमतायत रे बाळानो. मी असा पण एक प्रश्न बघितलाय की 1/x⁻² आणि x⁻⁻3 सांगा बघू. इथे ठरलेलं सबस्टिट्यूशन आहे, ठरलेलं आहे x इक्वल्स टू t⁻⁴ अशी टर्म घ्या की ह्या दोघांचा एलसीएम असेल t⁻⁶ आणि पुट करा. सॉल्व्ह होतोय प्रॉब्लेम आणि हे आपण क्रॅश कोर्स मध्ये घेतलेला प्रॉब्लेम आहे. हा, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट मी तुम्हाला काय सांगतोय लक्षात घ्या. आता क्वेश्चन्स येत आहेत, तुम्ही मला द्या की आम्हाला क्वेश्चन्स बाळानो, कुठूनही क्वेश्चनच्या भानगडीत पडू नका. कुठूनही क्वेश्चनच्या भानगडीत पडू नका. मी प्लीज तुम्हाला रिक्वेस्ट करतोय, 2-2 तासाचे लाईव्ह सेशन बघू नका. ही बोर्डची एक्झाम नाहीये. बोर्डला क्वेश्चन्स खूप कमी असतात सीईटीच्या तुलनेत, की जे रिपीट होतात. सीईटीला तुम्हाला काय करायचंय तुम्हाला मी सांगतो. कन्क्लुजन मध्ये मला काय म्हणायचं आहे की माझा फोकस जॉमेट्रीवर पाहिजे. ठीक आहे, स्क्वेअर प्लेनर जॉमेट्री, टेट्राहेड्रल जॉमेट्री, ऍट एनी कॉस्ट करायचे आजच्या. त्यांचा उद्या पेपर आहे ना, त्यांनी जॉमेट्रीवर फोकस ठेवा, कारण त्याचे प्रश्न आले जे मुलांना टफ गेले टफ. हा, मग तुम्हाला मी सांगतो जॉमेट्री व्हीबीटी मध्ये, व्हॅलेन्स बॉन्ड थेअरीमध्ये जॉमेट्रीचे 4 पॉईंट्स दिले त्यांनी. व्हीबीटी मध्ये जे 4 एक्झाम्पल दिले तेच विचारले जातात, ते करा. इंटरहॅलोजन कंपाऊंडच्या पण जॉमेट्री आहे, मग ते करा. मग मी तुम्हाला सांगू का, म्हणजे जे तुम्ही अगोदर केलंय ते मन लावून कराच. ओके, बर, हे करत असताना मन शांत ठेवा. पेपर हे सोपेच आहेत आणि सांगतो, फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स हे सुपर इझी असणार, म्हणजे असणारच आहे, एकदम इझी असणार. लक्षात घ्या, नो डाऊट इझी असणार आहे. ह्याच्यात तुम्ही 40+ टार्गेट ठेवा, 45+, म्हणजे पाडायचे तेवढे मार्क. मॅथ्स पण सांगतो तुम्हाला. आता माझ्याकडे स्टुडंट आहे, ओके, त्याचा कॉल झालाय माझ्याशी, एक ऍव्हरेज अबव लेवलचा स्टुडंट आहे. मग त्याला काय सांगितलं, सर 25 गॅरंटीनं सॉल्व्ह होत आहेत प्रश्न. मग हे डेडलाईन बेस लाईनच होती. म्हणजे मॉडरेट पेक्षा अबव लेवलचा स्टुडंट जर 25 सोडवत असेल, तर टॉपरनं काय सोडत असणार आहे, 35+ गॅरंटीड असणार आहेत. लक्षात घ्या. होय. मग तुम्हाला सांगतो, 25 बरोबर आले तर 50. मी बघा ह्या 25चेच मार्क काउंट करतोय. मी असंही कन्सिडर करतोय यात 1-2 प्रश्न चुकलेत, पण गोळ्या मारले 1-2 प्रश्न बरोबर येणार, जास्त बरोबर येत नाहीत गोळ्या मारलेले. लक्षात घ्या, लॉजिकल थिंकिंग केलं, काही केलं तरी मी तुम्हाला सांगतो जे खरं आहे ते सांगतोय. मॅथ्स मध्ये तुम्ही जर 50 पाडत असाल आणि केमिस्ट्रीमध्ये 40 जात असाल, तर इथं तुमचा स्कोर 90 होतोय. मी अजून फिजिक्स काउंट केलेला नाहीये. मला 200 पैकी 77 द्या, तुम्हाला 90% आला असणार आहेत. ऑलरेडी 90 पाडला तर पर्सेंटाईल 90च्याही अबाव जाणार आहे, 90च्याही अबाव जाणार आहे. पण मी तुम्हाला सांगतो, हा व्हिडिओ बनवायच्या अगोदर मी काही माझी मुलं आहेत जी बिलकुलच अभ्यास करत नाहीत, आहेत मुलं अशी की ऑफलाईनलाच आहेत, नाहीत करत अभ्यास. ओरडलो त्यांना मी, त्यांना खूप राग आला असेल माझा, पण महत्वाचं काय, महत्वाचं का ओरडलो त्यांना मी, इथं तुम्हाला 1-1 मिनिट महत्वाचा असताना तुम्ही गप्पा मारायला तुम्हाला वेळच नाहीये. तुम्हाला कंटाळा आला, 2 मिनिटाची रेस्ट घ्या, पण बाळांनो हे पुढचे 4-5 दिवस मात्र जीव तोडून अभ्यास करा. हा वेळ परत मिळणार नाहीये, नाही मिळणार. इथं तुम्ही एन्जॉयमेंट करू नका. तुमचे मित्र जर त्या टाईपचे असतील ना, की ज्यांना एन्जॉयमेंट करायचंय, तर त्यांना ते करू दे. काही दिवसासाठी सोडा त्यांना आणि अभ्यासावर फोकस ठेवा. सिरियसली अभ्यासावर फोकस ठेवा. आणि क्लिअरली मी तर खुश आहे. लक्षात घ्या, पेपर जसे पाहिजे तसेच असतात. लास्ट इयरचा माझा अनुभव होता की कारण पॅनिक वाढत जातोय. अवघड आहे, तसं काही डोक्यात ठेवू नका. लक्षात घ्या. आणि हे क्वेश्चन पेपर माझ्याकडे जे आता स्टुडंटनी पाठवलेत, मी तुमच्याशी शेअर करणार नाहीये. ओके, पण तुम्हाला बऱ्याच ठिकाणी कळालं असेल, तुम्ही बघितलं असणारच आहे, मला माहिती आहे. आता मी पण जस्ट माझा एक स्टुडंट आहे, त्याचं एक्स्ट्रॉर्डनरी चॅनल आहे समीर शेख, त्याच्यावरती बघितलं मी, त्यानं क्वेश्चन पेपर भरपूर प्रश्न दिलेत बरं का त्यानं. मी बघितलेत, ठरलेलेच क्वेश्चन्स आहेत. होय, पण केमिस्ट्रीमध्ये एक वेळ रिपीट होईल, पण फिजिक्स आणि मॅथ्स तसं काही रिपीट जर होतच नसेल, तर ते अनालिसिस बघू नका ना. पण केमिस्ट्रीमध्ये होत आहे, जॉमेट्री विचारलं ना, जॉमेट्री नाही. एक मी तुम्हाला सांगतो, मी एक ऑब्झर्व केलं की आयुपीएससी कुठं दिसेनाच. आयुपीएससी नॉमेनक्लेचर कुठंच दिसेना. याचा अर्थ येणारच नाही का? नाही, येऊ शकतंय. बघा तुम्ही उद्याच्या पेपरमध्ये येऊ शकतंय. मग याचा अर्थ आजच्या पेपरमध्ये आलंय तेवढंच करायचं असं आहे का? नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही तो विचार डोक्यातून सोडून टाका. आपल्याला कन्क्लुजनला यायचं होतं आणि आपण कन्क्लुजनला आलोय. कोणत्या? की तुम्हाला ऍट एनी कॉस्ट बाळांनो, 200 पैकी 80च्या खाली नाही यायचं रे बाळांनो, नाही यायचं. हा, चांगलेच मार्क हवे आहेत. मला तर सांगतो तुम्हाला की तुम्ही 110, 120 असा स्कोर पहिल्या अटेम्प्ट मध्ये आणा, मग तिथं आरामात तुम्ही 97, 98, क्लोज टू 99 कडे जाल.
सेकंड अटेम्प्टला मी तुम्हाला आत्ता सांगतो, माझ्याकडे एवढ्या इन्क्वायरी यायला लागल्यात की ती मुलं आता सेकंड अटेम्प्टसाठी जॉइन व्हायला लागलेत. होय. आणि त्यातल्या बऱ्याच लोकांना धक्का बसलाय ना, ती पेटून उठून अभ्यास करणार आहेत. सेकंड अटेम्प्टला कॉम्पिटिशन जास्त आहे. फर्स्ट अटेम्प्टला कमी मार्काला जास्त पर्सेंटाइल असणार आहे. पण सेकंड अटेम्प्टला तसं होणार नाही. जास्त मार्क पडतील, पेपर सोपा जाईल, पण पर्सेंटाइल ते येणार नाही. आणि आपल्याला हायर पर्सेंटाइल का हवाय? कारण रँक इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. मग आता कन्क्लुजनला आपण आलोय. अभ्यास करा. तुम्ही जास्त कुठले क्वेश्चन्स बघत बसू नका. जे ठरलंय ते करा. जे अभ्यास केलाय त्याची रिव्हिजन करा. मग पॉलिमर मधले मोनोमर अवघड वाटतात. अरे ते हे करा ना तुम्ही. काय तुम्ही आपण केलं होतं रे. मा आणि एलसी आपला एक शॉर्टकट माहिती आहे तुम्हाला? लिंकेज, ग्लायकोसिडिक लिंकेज. मग अमिनो ऍसिडचं पण शॉर्टकट आहे. मी तुम्हाला सांगतो, इसेन्शियल अमिनो ऍसिडचं पण शॉर्टकट आहे. प्रायव्हेट टीम असं हॉल असं एका मुलानं मला पाठवलं होतं. वाटलं तर मी ती कॉमेंट दाखवेन तुम्हाला, पोस्ट करेन किंवा पिन करेन म्हणूया आपण. पण शॉर्टकट्स आहेत सगळीकडे रे. तुम्ही अगोदर केलेत ना, ते फॉलो करा. इंटिग्रेशन शॉर्टकट्स आहेत. पुन्हा एरिया अंडर कर्व्ह मध्ये आहेत, मॅट्रिक्स मध्ये आहेत. हे शॉर्टकट आठवले नाही तर वेळ जाईल बरं का, लक्षात घ्या. त्यामुळे एक्झाम मध्ये चांगली तयारी करा. पेपर तुमचा सोपा जाणार आहे, लक्षात घ्या. ऑल द बेस्ट.